आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6चा निकाल लागलेला आहे. महायुतीला इथं मोठं यश मिळालेलं आहे. महायुतीनं 3 जागा इथं पदरात पाडून घेतल्यात, पण दुसरीकडं एक धक्का मात्र निश्चितपणे बसलेला आहे. माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांना पराभवाचा धक्का बसला. इथं प्रताप जाधव सरकार हे काँग्रेसचे विजयी झालेले आहेत. याशिवाय दीपा काटकर या भाजपच्या, माधवी गवंडी या राष्ट्रवादीच्या, तर सोनुले या शिवसेनेच्या विजयी झालेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये सोनुले विजयी झालेले आहेत. शीला सोनुले विजयी झालेले आहेत शिवसेनेच्या वतीनं. माधवी गवंडी आणि दीपा काटकर या विजय. 3 जागा या महायुतीला मिळाल्या आहेत. 1 जागा फक्त काँग्रेसला मिळाली आहे. इथं तेजस्विनी घोरपडे पराभूत झालेले आहेत. तनिष्का धनंजय सावंत पराभूत झालेले आहेत. त्यामुळं पराभव तिघांचा महाविकास आघाडीचा झाला आणि 3 महायुतीनं इथं झेंडा फडकवलेला आहे. हा बालेकिल्ला समजला जातो आमदार राजेश क्षीरसागर यांचा, आणि तो बालेकिल्ल्यात त्यांनी आपला झेंडा निश्चितपणे फडकवलेला आहे. महायुतीला इथं मोठं यश मिळालेलं आहे. दुसरीकडे काँग्रेसला मात्र मोठा धक्का इथं बसलाय, कारण 3 काँग्रेसचे उमेदवार इथं पराभूत झाले आहेत. त्यामध्ये तेजस्विनी घोरपडे आहेत, तनिष्का सावंत आहेत आणि रजनीकांत सरनाईक या तिघांचाही पराभव झालेला आहे. दुसरीकडे 3 महायुतीला यश आले. माजी महापौर माधवी गवंडी या पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत. दीपा काटकर या पहिल्यांदाच सभागृहात येत आहेत. सोनुले, शीला सोनुले या सुद्धा पहिल्यांदाच सभागृहात येत आहेत. आपल्याला असेच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.